हॅलो, कसे आहात सगळे? मला खूप छान वाटतंय खरं तर तुमच्यासमोर असं बसायला आणि बोलायला. आणि विषय असा आहे की 2-3 दिवसानंतर मी एका लांबच्या ट्रिपला चालले आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की बरेच दिवस झाले मी मुंबईला जाऊन आले आणि त्यानंतर माझी स्किन खूप डल झाली आहे आणि खूप टॅन झाली आहे. आणि मी सनस्क्रीन अप्लाय करते आहे, मी सगळं प्रोडक्ट्स वापरते आहे, पण तरी पण माझी स्किन रिकवर होत नाही आहे. लाईक मला ॲक्ने इश्यूज तर आहेच आहे आणि मला खरंच त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईक मी त्याच्याबद्दल अशी हे नाही आहे, कन्सर्न नाही आहे की ते दिसतंय, ते वाढतंय, ते कमी होतंय. मला माहिती आहे माझं डाएट व्यवस्थित नाही आहे आणि माझं त्याच्यावरती खरंच कंट्रोल नाही आहे. त्यामुळे मला ते काहीच करता येत नाही आहे आणि मी त्यासाठी पण प्रयत्न करते आहे. पण आता मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेलं की आपण बाहेरचं खाणारच आहोत. तर पण म्हणजे टॅन झाली आहे ना माझी स्किन, त्यासाठी मी विचार केला की मी पील करावं. जे मी हँड्सवरती पील अप्लाय करते, तर मी ना फेससाठी हे डर्माकोचं जे AHA BHA पील आहे ना ते वापरत होते इतके दिवस झाले आणि बऱ्याच दिवसांपासून मी ते स्किप करते. म्हणजे मी फेसवरती पील करून जवळजवळ मला आता 8 ते 10 महिने झाले असतील. हो, 8 ते 10 महिने झाले असतील मी फेस पील केलेलं नाही आहे. मी फक्त क्लेन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन असे प्रोडक्ट्स वापरते आहे. पण खूप टॅन झाली आणि खूप डलनेस आहे माझ्या स्किनवरती सध्या तरी. त्यामुळे मग मला आज पील करायचं होतं, कारण 2 दिवसानंतर मी बाहेर जाणार आहे. सो तेव्हा 2 दिवसानंतर बाहेर जाणार आहे, मग लगेच पील नाही करू शकत. सो मी 2 दिवस अगोदर पील करते, म्हणजे सनलाईट थोडीशी जरी पडले माझ्या फेसवरती सनलाईट्स तरी पण माझ्या स्किनला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग मी हे पील करण्यासाठी आणि खूप दिवसांपासून याला हात लावलेला नाही आहे, त्यामुळे मी याची एक्सपायरी पाहिली आणि हे 15% AHA 1% BHA बिगिनर फेस सोल्युशन आहे. कारण मी हे जे सगळ्यात आधी घेतलेलं पीलिंग आहे माझं, तर याची एक्सपायर झालेलं आहे ॲक्च्युली. हे ऑगस्ट 2022 मध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे याची आणि एक्सपायर झालं आहे ऑगस्ट 2024 मध्ये. सो हे एक्सपायर झालं आहे. आणि त्यानंतर मग मी रिसेंटली बॉडीसाठी थोडंसं स्ट्रॉंग पील घेतलं होतं 10% मिनिमलिस्टचं. सो आता याच्यामध्ये थोडंसं लेफ्ट आहे, तर मग मी हे वापरणार आहे माझ्या फेससाठी. सो खूप दिवसानंतर मी फेस पील करते आणि मग विचार केला की तुमच्यासोबतही ते शेअर करावं. लाईक काय त्याचे प्रॉब्लेम्स, त्याने काही प्रॉब्लेम्स मला झाले आहेत का फेसवरती, किंवा त्याने काय फायदा मला झाला आहे का. सो मग मी ते पण शेअर करते आणि मला थोडंसं वाटतंय 2-3 दिवसांपूर्वीपासून मी विचार करते पील करावं. सो मी करते ट्राय. तर त्यासाठी मला सगळ्यात आधी फेसवॉश करायचा आहे. तर फेसवॉशमध्ये मी बायोडर्माचा फेसवॉश वापरते आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी बायोडर्माची खूप मोठी फॅन आहे. मला त्याचे प्रोडक्ट्स खूप सूट होतात बायोडर्माचे. मग त्याचं मायसेलर वॉटर पण खूप माइल्ड आहे, फेसवॉश खूप माइल्ड आहे, मॉइश्चरायझर खूप माइल्ड आहे. तर मग मी बायोडर्माचे प्रोडक्ट वापरते. सो मी दुपारी जे काही सनस्क्रीन लावलेलं आहे, त्यानंतर मी काही स्किन केअर वगैरे काहीच केलेलं नाही आहे. तुम्हाला दिसत असेल खूप डल वाटते स्किन. सो मी आता बायोडर्माचं जे मायसेलर वॉटर आहे ना, तर हे मी वापरणार आहे. याने मी पहिल्यांदा माझं सनस्क्रीन रिमूव्ह करून घेते, म्हणजे जे काही डर्ट वगैरे असेल, डबल क्लेन्झिंग इन शॉर्ट, तर मी ते करून घेते. सो मी त्यासाठी थोडंसं कॉटन पॅड जो आहे, आता हे रिसेंटली मी आणलं आहे. हे मी एक जी छोटेशी अशी इयरबड्सची जी डबी असते ना त्यामध्ये ठेवते, पण आता मी ठेवलेलं नाही आहे. सो मी हे एक कॉटन पॅड असं घेते आहे, त्याच्यावरती थोडंसं मायसेलर वॉटर असं टाकते आहे आणि मग छान ते असं माझं जे स्किनवरती जे सनस्क्रीन आहे ना ते रिमूव्ह करते. तर मी खरं सांगते माझ्याकडे खूप प्रोडक्ट्स आहेत, पण मी त्यातलं वापरते खूप कमी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 3 वर्षांपूर्वी मी माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट केली होती. तर त्यामध्ये मी DIYs वगैरे दाखवायचे, मेकअप्स दाखवायचे आणि ते पण माझं चॅनल जास्त ग्रो झालं नाही. फक्त माझे फ्रेंड्स आणि फॅमिली मला सबस्क्राईब करत होते आणि माझे व्हिडिओज लाईक करत होते. बऱ्याच जणांना ते आवडत होतं, पण ते जास्त वेळ मी नाही करू शकले. त्यानंतर मग मी खूप नोटीस करायला चालू केलं की यार कसं असलं पाहिजे चॅनल. आपण आपल्यामध्ये जे गुण आहेत, आता मला असं वाटतं की मी घरातली कामं छान करते आणि मी स्वतःची काळजी घेण्यासाठी मी वेळ काढते, हा माझ्यातला एक चांगला गुण आहे आणि मग मी तेच सादर करण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्यात आधी जे माझं चॅनल होतं ना, तर त्याच्यामध्ये मी मेकअप्स दाखवायचे, DIYs दाखवायचे, त्यानंतर होम डेकोर पण दाखवायचे आणि त्याला मला काही इतका खास रिस्पॉन्स आला नाही. माझं याच चॅनलवरती ते सगळे व्हिडिओज होते, पण जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं ना, तेव्हा मी ते सगळे व्हिडिओज डिलीट केले आणि त्यानंतर मग नवीन फ्रेशली मी स्टार्ट केलं या चॅनलवरती. सो त्यानंतर मग एक 2-3 महिने मी पोस्ट केलं असेल
आणि नंतर परत ते चॅनल बंद पडलं म्हणजे मी बंद केलं, स्टॉप केलं पोस्ट करणं. आणि त्यानंतर मग मी स्किन केअरसाठी एक चॅनल चालू केलं होतं. झालं असं की त्याच्यासाठी मी एवढं सगळे प्रोडक्ट्स घेतले. मी प्रोडक्ट्स रिव्ह्यू करायचे आणि त्यामुळे मला हे सगळे प्रोडक्ट्स घेणं गरजेचं होतं. सो तुम्ही मिसअंडरस्टँड करून घेऊ नका की हे प्रोडक्ट्स मी सगळे स्वतःसाठी घेतलेत, वन टाईम यूजसाठी, वन टाईममध्ये मी एवढं सगळं यूज करते. सो तसं नाही आहे. हे सगळे प्रोडक्ट्स मी परचेस केलेत कारण मी स्किन केअर प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू करायचे आणि मला ते प्रोडक्ट घेणं गरजेचं होतं. मला या फील्डमध्ये ग्रो व्हायचं होतं. तर त्यामुळे मी हे सगळे प्रोडक्ट्स घेतले होते. पण आता झालं असं की मी आता जस्ट पील करण्याच्या अगोदर तिकडे गेले त्या सेशनमध्ये जिथे माझं स्किन केअर ठेवलंय आणि पाहिलं की ऑलमोस्ट खूप सारे प्रोडक्ट्स एक्सपायर झाले. जसं की हे आहे आणि एक प्लमचं टोनर आहे जे खूप छान होतं आणि असं पीलिंग वगैरे केल्यानंतर मी हातांना अप्लाय करायचे. सो ते सुद्धा एक्सपायर झालंय. अजून मला बघावं लागेल की त्यामध्ये काय काय एक्सपायर झालंय. सो असं झालेलं आहे सगळं. तर मी आता हे रिमूव्ह करून घेतलंय माझं सनस्क्रीन. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे फेस वॉश जे की बायोडर्माचंच आहे. बायोडर्माचा फेस वॉश खूप माइल्ड आहे. म्हणजे ज्यांना ऑइली स्किन आहे ना ज्यांची, त्यांच्यासाठी तर एक नंबरच आहे. सो हे बघा माझं हे जे सनस्क्रीन आहे ना ते असं एवढं मी काढलंय आणि याच्यावरती खूप असं डर्ट दिवसभराचं जे काय असेल ते. आता मी ऑफिसवरून आल्यानंतर फक्त चेहऱ्यावरती पाणी मारलं होतं कारण मी 2-2 वेळा फेस वॉश नाही करू शकत. लाईक स्किन लगेच ड्राय झाल्यासारखं होतं माझ्या स्किनला. सो आता हे जे काय म्हणतात बायोडर्माचं जे प्रोडक्ट्स आहेत ना ते सगळे माझ्यासाठी छान काम करत आहेत. सो हे जे फेस वॉश आहे याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये. हे CBM जेल म्युसेंट आहे. हे रिसेंटली मी 1 महिन्यापूर्वी वापरायला काढलंय. 1-1.5 महिना. खरं तर मला हे खूप कमी गेलंय, यावेळेस कमी गेलंय कारण त्याची जी कॅप आहे ना ती बिघडलेली आहे. म्हणजे ओपन केलं की लगेच भस्काणं सगळं बाहेर पडतं. सो मग मी ते खूप केअरफुली मला ते ओपन करावं लागतं. तर मग हे जे फेस वॉश आहे मी ते वापरते आता सध्या तरी. सो मी तुम्हाला दाखवते. तर मी असं इतकं एक कॉइन्साइज अमाऊंटमध्येच घेते, खूप कमी घेते आणि त्यानंतर मग मी हे अप्लाय करते माझ्या फेसवरती. ओके. आता बरेच जण मला विचारत होते की मी माझा चॅनल कसा ग्रो केला आणि काय. तर सुरुवातीला मी इन्स्टावरती व्हिडिओज टाकायचे आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आल्यानंतर मी माझं यूट्यूब चॅनल पण स्टार्ट केलं आहे. सो तिकडे माझे जवळपास 20-25 हजार फॉलोअर झाले आणि मग मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं. तर त्याच्यामुळे नंतर मग ज्या लोकांना मला बघायला आवडतंय ऑब्व्हियसली ते लोक मला बघण्यासाठी यूट्यूबपर्यंतही आलेत आणि मी खूप खरंच थँकफुल आहे की मला इतका कमी वेळामध्ये तुम्ही इतकं छान प्रेम दिलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक अमेरिकेतली बहुतेक आहे जिचं इन्स्टा ID आहे हॉल एट होम आणि मी तिचे व्हिडिओज खूप बघायचे 2 वर्षांपूर्वी. खूप मी तिला बघायचे आणि मला खूप असं वाटायचं की यार किती छान, मी पण असे व्हिडिओज करायला पाहिजे. पण मग माझ्याकडे हे नाही आहे, मग माझ्याकडे ते नाही आहे आणि मी थांबले. त्यानंतर मी बघायचे तिला, पण मग व्हिडिओ करण्याची जी हिंमत असते ना ती माझ्यामध्ये नव्हती की हे सगळं रुटीन मी दाखवू शकते. मग त्यानंतर मी काय केलं, थोडा ब्रेक घेतला आणि मी खूप नोटीस करायला लागले की यार कुठले कंटेंट जास्त चालत आहेत. तर मला लक्षात आलं की जे खरे आहेत ना तेच कंटेंट चालणार, तुम्ही कितीही प्रयत्न करा. लाईक मी स्किन केअरसाठी इतकं इन्व्हेस्ट केलं, म्हणजे मला स्किन केअरचंच प्रोडक्ट घ्यायचे होते आणि स्किन केअरमध्येच मला व्हिडिओज करायचे होते कारण मी डाय हार्ट फॅन आहे स्किन केअरची. मेकअपमध्ये मला इतका इंटरेस्ट नाही, आधी होता पण आता नाही राहिला आहे. सो मी त्यामध्ये इतकं इन्व्हेस्ट केलं पण मला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. सो जे काम मला परफेक्ट जमतं ना मी तेच करण्याचं आता मी विचार केला की जे काम मला जमतंय, लाईक मला म्हणजे आपण असं एखादं काम करतो आणि आपल्याला फुल्ली सॅटिस्फॅक्शन मिळतं. मला ते सॅटिस्फॅक्शन मिळायचं भांडी घासल्यानंतर, मला ते सॅटिस्फॅक्शन मिळायचं कपडे धुतल्यानंतर, इव्हन घर आवरल्यानंतर किंवा घर स्वच्छ ठेवण्यानंतर. तर मग मी ते चालू केलं की अरे आपल्याला जे काम जमतं आपण तेच करूयात ना. आणि मग मी विचार केला की आपण बाहेरचं काम करून घर कसं हँडल करतो हे आपण लोकांना दाखवू. आणि ते खरंच तुम्हाला ते इतकं आवडायला लागलं, सगळे इन्स्पायर होत आहेत. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले, कमेंट्स आले की माझे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला छान वाटतं, काम करायला आवडतं आणि काम करता तुम्ही घरातलं. तर ते ऐकून तर एकदमच छान वाटतं. सो मी फेस वॉश करते. मला दिसत असेल की सगळं पाणी खाली पडलंय. मी जेव्हा फेस वॉश करते ना पूर्ण पाणी खाली पडलं जातं. मे बी माझी हाईट कमी आहे त्यामुळे होत असेल.
तर आता आणि हां, मी कधीच माझ्या फेसला असं म्हणजे जे आपलं रुमाल असतो ना त्याने कधीच क्लीन करत नाही. मी फक्त जे साईडला पाणी असतं ना ते क्लीन करते आणि त्यानंतर थोडा वेळ थांबते, लाईक एअर ड्राय होऊ देते आणि त्यानंतर मग मी प्रोसेस करते. लाईक माझं स्किन केअर जे रुटीन आहे ना मी तेव्हाच फॉलो करते. आपल्याला जेव्हा फेस पील करायचं असतं ना तेव्हा एक काळजी आपल्याला घ्यावी लागते, ती म्हणजे आपण जेव्हा फेस पील लावतो ते खूप स्ट्रॉंग असतं. लाईक सगळ्यांना माहितीच आहे की ते खूप स्ट्रॉंग प्रोडक्ट आहे आणि आपल्याला त्याच्या अगोदर वॅसलीन जी आहे ना लाईक ती सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये अप्लाय करावी लागते. आता मी पूर्ण फेसवरती पील अप्लाय करणार आहे ना, सो इकडे जो एरिया आहे नाकांच्या बाजूला आपल्या दोन्ही साईडला तिकडे सेन्सिटिव्ह एरिया आहे, तर तिकडे थोडंही पील गेलं की तिकडे चीर पडली जाते आणि याचा अनुभव मला चांगला आहे. तर इकडे आपल्याला ते पील करण्या अगोदर आपल्याला वॅसलीन लावायचं असतं. सेम आपल्याला लिप्सच्या बाजूला आपल्याला लावायचं असतं, त्यानंतर डोळ्यांच्या खाली, कारण हे खूप सेन्सिटिव्ह स्किन असते इथे आणि लगेच स्किन फाटली जाते, इव्हन स्किन ड्राय होते आणि ब्लॅक पॅचेस सुद्धा पडतात. सो मी त्यासाठी अगोदर वॅसलीन अप्लाय करून घेते. आता चेहरा छान ड्राय झालेला आहे, एअर ड्राय झालेला आहे. सो त्यानंतर आता मी हे जे वॅसलीन आहे ना ते अप्लाय करणार आहे. हे येलो कलरमध्ये आहे आणि ह्याला थोडंसं फ्रेग्रन्स आहे वेगळ्या प्रकारचा, पण खूप छान आहे. सो मी असं थोडंसं घेऊन माझ्या नाकांच्या बाजूला, म्हणजे नाकाच्या बाजूला, मला एकच नाक आहे ते खूप मोठं आहे, असं नाकाच्या बाजूला लावून घेते. ओके, म्हणजे ते कट होऊ नये. त्यानंतर माझे लिप्स आहेत ना त्याच्या बाजूला पण मी लावते. ओके, आणि मी सेफ्टीसाठी पूर्ण लिप्स आहेत ना त्याच्या पूर्ण बाजूला लावते. त्यानंतर हे डोळ्यांच्या खाली, तर असं प्रोडक्ट आपण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी पील अप्लाय करते. तर आता मी हे असे 2 पंप घेईल, याच्यापेक्षा जास्त मी घेणार नाही आणि एक साईडला, दोन्ही साईडला मी ते अप्लाय करेन आणि थोडंसं मी नेकवरती पण लावेल, कारण हे आणि हे आपलं एकच आहे असं समजायचं आहे. सो लाईक मी 2-3 ड्रॉप्स टाकले आणि छान माझ्या फेसवरती अप्लाय करते. मला हे खूप केअरफुली करायचं आहे आणि असं आहे, असं म्हणतात की पील लावल्यानंतर 1 मिनिटं 2 मिनिटं आपल्याला थोडीशी इचिंग होते, पण जेव्हा 1 मिनिटासाठी जरी आपल्याला इचिंग झाली ना आपण ते प्रोडक्ट काढून टाकायचं आहे, कारण ते खरंच चांगलं नसतं. सो मी आता हे अप्लाय करते. आता हे ड्रॉपर आहे ना स्किनवरती टच नाही होऊ द्यायचं आपल्याला. ड्रॉपर स्किनवरती टच झालं ना तर मग ते प्रोडक्ट खराब होण्याचे चान्सेस असतात. सो मी हे नाकावरती पण लावते, कारण मला व्हाईट हेड्सचा पण प्रॉब्लेम आहे. ब्लॅक हेड्सचा खरं तर मला प्रॉब्लेम कधीच झाला नाही आणि व्हाईट हेड्सचा मला प्रॉब्लेम नेहमी होतो. सो इथे आणि मेनली इथे मी असं लावलं आहे. त्यानंतर आता हे 1 ड्रॉपरमधलं सगळं संपलं आहे, तर मी आणखी एक तेवढाच ड्रॉपर घेते, लाईक बरोबर इतकं, आणि फोरहेडवरती, कारण माझं फोरहेड मोठं आहे त्यामुळे सेपरेट फोरहेडवरती लावते. हे बरोबर मी 10 मिनिटं ठेवणार आहे, कारण 10 मिनिटांपेक्षा जास्त हे ठेवलं तर इचिंग, बर्निंग सगळंच होऊ शकतं. आणि त्यानंतर हे जे बाकीचं जे प्रोडक्ट आहे ते मी माझ्या नेकवरती अप्लाय करते. ओके, सगळीकडे अप्लाय झालेलं आहे. बरोबर 10 मिनिटं मी हे ठेवणार आहे, त्यापेक्षा जास्त अजिबात ठेवणार नाही आहे, कारण मी रिस्क नाही घेऊ शकत, मला लांब जायचं आहे आणि कामासाठी जायचं आहे. तर आता जवळजवळ 10 मिनिटं झालेत, मी हे लावलं आहे, मला कुठल्याही प्रकारचं इचिंग झालेलं नाही आहे, विच इज बेस्ट. आणि आता मी हे वॉश करते, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि त्यानंतर लिप बाम, बस एवढं माझं स्किन केअर रुटीन असणार आहे. सो मी आता वॉश करून 5 मिनिटांमध्ये येते. तर जस्ट आत्ता मी माझा फेस वॉश केला आणि मला खरंच खूप फ्रेश वाटतंय आणि तुम्ही पाहिलंच असेल ते परत ओलं झालं आणि प्रत्येक वेळी असं होतंच. आणि काय झालं माहिती आहे का, मी ऑफिसवरून आले, थोडीशी फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मी बसले मोबाईल घेऊन, माझं इन्स्टा स्क्रोल करत होते आणि इन्स्टा स्क्रोल करत असताना मला एक व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये ना एक माणूस आहे असा, तो काय, त्याला 4 जण खुर्चीवरती उचलतात आणि तो असं वरती जाऊन फॅन थांबवतो आणि फॅनने आशीर्वाद देतो सगळ्यांना. फॅन थांबवल्यानंतर मी इतकी हसले ना, म्हणजे मला आठवत नाही मी लास्ट टाइम कधी हसले होते एवढी, पण मी एकटीच होते घरामध्ये आणि मी इतकी हसत होते, बापरे. म्हणजे लोक काय करतील याचा काहीच भरोसा नाही आहे आणि लोक खरंच सिरियसली कोण काय करेल ना ह्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. इतकं फनी होतं हे सगळं. आणि त्याच्या मागे एक स्पेसिफिक गाणं वाजतं जे त्यांचंच असेल मे बी, मला माहीत नाही, पण मी खूप हसले, खूप जास्त. आणि त्या व्हिडिओच्या खाली ना
ज्या कमेंट्स होत्या ना त्या ऐकून तर मला आत्तापर्यंत हसायला येतंय. आणि तो व्हिडिओ खूप जणांनी रिक्रिएट केलाय आणि ते पण खूप छान वाटलं मला. खूप फनी होतं, खूप हसले मी. लोक काहीही करतात. हे जे मॉइश्चरायझर आहे माझं बायोडर्माचं, हे खरं तर एक सेन्सिटिव्ह स्किनसाठी वापरलं जाणारं मॉइश्चरायझर आहे आणि रेडनेस आणि ओव्हर हिटेड स्किन हे रिपेअर करतं. सो जे काही माझ्या स्किनवरती होणार आहे पीलमुळे तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे. सो मी हे थोड्याशा अमाऊंटमध्ये घेते आणि मी खूप दिवसांपासून वापरते. खरं तर हे माझी ही सेकंड ट्यूब आहे. सो मी असं थोडंसं मॉइश्चरायझर लावते आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही पण तो कुठला तरी स्वामी म्हणून आहे, मला तर नाव आठवत नाहीये, पण स्वामी काहीतरी आहे ते व्हिडिओ. तर मला नक्की सांगा की तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का, मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणजे माझं मत तर खूप वेगळं आहे. मी सांगितलं तर मग काय काय होईल काय सांगता येत नाही. खूप वेगळं आहे माझं त्या बाबतीत मत. सो तुम्ही पण सांगा मला की तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का. मॉइश्चरायझर लावलंय आणि हे लगेच स्किनमध्ये जातं, म्हणजे अजिबात वेळ लागत नाही, लगेच स्किनमध्ये जातं आणि खूप छान आहे. आणि खरं तर मी खूप एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी, कारण माझे मम्मी पप्पा तिकडे राहायचे जेव्हा मी नव्हते. माझा मोठा भाऊ होता आणि माझा मोठा भाऊ, मम्मी आणि पप्पा तिकडे राहायचे. सो मला खूप कौतुक वाटायचं जेव्हा मी मम्मीच्या तोंडून ऐकायचे ना की ते तिकडे राहायचे, तेव्हा मला खूप छान वाटायचं की यार किती लांब आहे हे. पण खरं तर एवढं लांब नाही आहे, पण लहानपणी आपल्याला वाटतं ना की अरे यार ते खूप लांब आहे आणि खूप छान वाटेल मला तिकडे जायला. सो मी खूप एक्सायटेड आहे. लवकरच तुम्हाला कळेल की मी कुठे जाते. तुम्हाला दिसत असेल की मला स्वतःलाच कॉन्फिडन्स आला या प्रोसेस नंतर. मला छान वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि एक म्हणतो ना आपण असं डल स्किन जी आहे ती गेल्यासारखी वाटते मला. म्हणजे थोडासा डलनेस कमी झालाय माझ्या स्किनचा. बाकी काही लेफ्ट ओव्हर मॉइश्चरायझर असतं ना मी ते हातांना लावते. मी वाया अजिबात जाऊ देत नाही, कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट वाया जाऊ देत नाही. त्यानंतर आता मी अप्लाय करते माझं हे लिप मास्क, जे की लनेटचं आहे. बरेच जण मला विचारत होते, पण खरं तर याच्यात आणि वॅसलिनमध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही. आणि मी तेव्हाच यूज करते जेव्हा मला स्वतःला चांगलं फील करायचं असतं. सो मी तेव्हा वापरते. बाकी वेळेस मी वॅसलिनचं लिप बाम वापरते किंवा वॅसलिन सुद्धा वापरते. असं माझं स्किन पिलिंग झालेलं आहे. आणि हो, मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की बॉडी शॉपचे प्रोडक्ट्स वापर. तर माझ्याकडे बॉडी शॉपचं एक मॉइश्चरायझर आहे जे की मी माझं सेकंड टाइम मी वापरते हे फक्त. तर मी हे हातांना वापरते कारण फेसला मी ऑलरेडी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तर मला सजेस्ट केलं होतं आणि खरं तर मी वापरलेले आहेत बॉडी शॉपचे प्रोडक्ट्स याआधी खूप वेळा आणि चांगले आहेत. काही म्हणजे असे खूप छान मला आवडतात बॉडी शॉपचे, पण ते जरा खूप महाग असल्यामुळे काय होतं नको वाटतं. आणि त्याची डबी जी आहे ना ती खूप क्यूट आहे, लाईक छोटीशी आहे अशी आणि छान आहे. टब म्हणजे जो आहे ना याचा तो खूप छान आहे. सो मी हे सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि मला हेही कळवा की त्या स्वामीविषयी तुमचं काय मत आहे. मी खूप हसले. तुम्हाला काय वाटलं होतं तो व्हिडिओ पाहिल्यानंतर. सो प्लीज मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.